एक मोठं कर्तृत्व कमवलेलं आहे असे ॲडव्होकेट के डी पाटील सर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी के डी पाटील सरांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे। के डी पाटील सर यांना विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सौ चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। त्यानंतर सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी पत्रकार संघाचे गेले अनेक वर्ष कार्य केलेलं आहे आणि अलिबागच्या पत्रकारांमध्ये खऱ्या अर्थानं एक लोकप्रियता ज्यांनी संपादन केली, भाऊंच्या सुद्धा काळामध्ये ज्यांनी पत्रकारितेला एका वेगळ्या दिशेने नेण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला ते नागेश कुलकर्णी सर सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यांचाही यथोचित मानसन्मान केला जाईल। मी नागेश कुलकर्णी सरांना विनंती करतो आपण समोर जाऊन सन्माननीय चिवताईंच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये पोलीस व्यवस्थेमध्ये कार्यरत असणारे आणि आता थोडं विरुद्ध दिशेला म्हणजे वकिली क्षेत्रामध्ये कार्य करणारे ॲडव्होकेट साळुंके सर इथे उपस्थित आहेत। त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी साळुंके सरना विनंती करतो आपण पुढे येऊन त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी महेंद्र पाटील यांना समोर आमंत्रित करतो। शहापूरचे सदस्य सुद्धा उपस्थित आहेत, सतीश म्हात्रे हे उपस्थित आहेत स्टेजवरती, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे आमचे काही खेळाडू मित्र मगासपासून आलेले आहेत, त्यांचा सन्मान राहिला होता। स्टेट्समध्ये ज्यांनी खो खो टीमला रिप्रेझेंट केले असे अजय दरोडा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी अजयला सर्वप्रथम समोर आमंत्रित करतो। अजय, अनिकेत, कौशल आणि जयेश, अजय दरोडा, अनिकेत पाटील, कौशल राणे, जयेश पाटील जे PNPचे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल। चौघांना विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सर्वप्रथम अजय दरोडा येतोय, मग अनिकेत पाटील, कौशल राणे, जयेश पाटील यांचा हा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। स्टेट महाराष्ट्राच्या संघामध्ये ज्यांनी खो खो टीमला रिप्रेझेंट केलं, बरेचसे खेळ आपण कालच्या सत्रामध्ये कदाचित मला वाटतं मी म्हणालो होतो की आपण वन स्पोर्ट जनरेशन नाही राहिलेलो आहोत। आता अतुल पाटील सुद्धा उपस्थित आहेत, सदस्य आहेत पेजारी ग्रामपंचायतचे, त्यांचाही सन्मान करण्यात येईल। मी अतुल पाटील यांना विनंती करतो की आपण समोर येऊन आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे। PNP चषक 2024 या व्यासपीठावरती हा सन्मान होतोय स्वर्गीय भाऊंच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये। आणि किंबहुना क्रिकेटची स्पर्धा जेव्हा आयोजित केली जाते त्याच वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातील हे मान्यवर मंडळी आहेत। मित्रांनो, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, वेगवेगळ्या अंगाने आपण काम करत असतो आणि हे काम करत असताना आपल्या कर्तृत्वाचा गौरव जेव्हा एवढ्या मोठ्या रंगमंचावरती व्यासपीठावरती जेव्हा आपला तो सन्मान होतो ना, आपल्याला बरं वाटतं, आनंद वाटतं, कुणीतरी पाठीवरती शाबासकीची थाप देतो ना, मला वाटतं खऱ्या अर्थानं हा एक तीर्थप्रसाद असतो आणि तो आपण घेतोय। तेजस म्हात्रे सर यांना मी विनंती करतो, स्पोर्ट्स टीचर आपले PNP स्कूलचे, त्यांना मी विनंती करतो तेजस म्हात्रे सरांना की आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आपल्या सर्व स्टुडंटसोबत आपण सुद्धा एक फोटो त्यांच्या समवेत घ्यायचा आहे, कारण हे सर्व आपल्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय। हा विशेष गौरव आहे। लक्षात घ्या की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला ज्या वेळेला असा सन्मान मिळतो, हा सन्मान आपल्या घरची मंडळी ज्या वेळेला पाहतात, आपले कौटुंबिक नात्यामध्ये असणारी मंडळी पाहतात, आपला मित्र परिवार पाहतो, तेव्हा त्यांना बरं वाटतं, आनंद वाटतं। किंबहुना केवळ एक आपण जो म्हणतो ना की एक उत्साहाने आपण जेव्हा आपल्याला तो हवा असतो किंवा ती एक ऊर्जा आपल्याला हवी असते, ती ऊर्जा आणि उत्साह या अशा सन्मानाने येत असतो। आपण काम करतोय ते चांगल्या दिशेने काम करत आहोत, ही एक डायरेक्शन आपल्याला मिळते आणि ती सर्वात महत्त्वाची असतं। आज PNP चषकाच्या या व्यासपीठावरती सन्माननीय चिवताई यांच्या शुभ हस्ते जेव्हा हा सन्मान होतोय तेव्हा हा जो बहुमान यांना मिळतोय तो किंबहुना त्यांच्या कर्तृत्वाचा आहे, कामगिरीचा आहे, पण हे इथेच थांबणारं नसावं, ते आणखीन पुढे जाणारं असावं। तुमच्या पुढील वाटचालीला सुद्धा आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतोय। फ्लड लाईट्स ऑन झालेत मगाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आणि मी आता थेट वळणार मॅन ऑफ द मॅच कडे। मी अवधूत पाटील आणि संकेता पाटील यांना विनंती करणार। कोणाला? अच्छा, अवधूत पाटील आणि आनंद पाटील यांना विनंती करतो आता पुन्हा, तसेच दोघांच्याही पत्नींना सुद्धा विनंती करणार, चला आपण सुद्धा यायचं आहे। अमृता आणि संकेता यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही ही स्टेजवरती यायचं आहे आणि हा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे। मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता
निखिल निखिल पाटील मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहे. निखिलला मी आमंत्रित करतो स्टेजवरती येऊन आपलं पारितोषिक घ्यायचं आहे आणि स्टेजवरती तो पारितोषिक स्वीकारतोय. मनपूर्वक अभिनंदन निखिल, वेल प्लेड, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सुपर 12चा सामना आजच्याच रात्री खेळायचा आहे. आज तो अवधूतला कदाचित म्हणत असावं आम्ही तुम्हाला 2दा हरवले, बरोबर. आनंद पाटील तुम्ही काही असं नाही ना म्हणालात. कदाचित तो एक संध्याकाळच्या सदरामध्ये आणखीन तो पार्टीचा विषय आपला बाकी आहे तो होईल. पण वळूया सुपर 12 कडे. यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा यांच्या विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ भिडणार आहे. पण तोपर्यंत मी वळतोय विक्रांतजी वार्डे यांच्याकडे, कारण या स्टेजवरती एक मोठी अनाउन्समेंट आता होणार आहे. नमस्कार श्रोते हो, आपण आई दर्शन घेईन मी हे गाणं खूप हिट गाणं आहे, ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असाल. त्याच गीताचे संगीतकार, गायक आणि गीतकार या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हणजे आमचे मित्र आणि कुरुळ गावचे रहिवासी असलेले निलेश कार्लेकर आणि मीरा कार्लेकर. ही जोडी यूट्यूबवर खूप फेमस आहे, कारण की अनेक अल्बम्समध्ये त्यांची गाणी आपण ऐकली असाल. आणि आज क्रिकेटचं एक गाणं त्यांनी कंपोज केलेलं आहे ते येस. आणि ते आज सन्मानित चित्रलेखाताई पाटील आणि सुप्रियाताई पाटील यांच्या शुभहस्ते आपण ते रिलीज करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. त्यांचं पोस्टर लॉन्च सुद्धा करतोय. मी विनंती करतो चित्रलेखाताईंना आणि सुप्रियाताईंना की आपण पोस्टर लॉन्च करावं. तसेच अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते राजन पांचा सर इथे उपस्थित आहेत. सर्वांच्या शुभहस्ते आपण हे पोस्टर लॉन्च इथे करतोय. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्या सन्मानार्थ वाजवूया. शुभेच्छा निलेशजी कार्लेकर, तसेच रसिका कार्लेकर यांना मनपूर्वक शुभेच्छा या गाण्याच्या निमित्तानं. आणि या शुभेच्छा सर्व क्रिकेटर्सना सुद्धा असतील, या शुभेच्छा सर्व खेळाडूंना सुद्धा असतील. सन्मान्य चिवताई यांना विनंती करतोय, ताई 2-3 सन्मान आणखीन आपण घ्यायचे आहेत. या व्यासपीठावरती उपस्थित असणारे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सिनियर मॅनेजर शिवाजी भोसले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. RDCC बँकेचे शिवाजी भोसले या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान घ्यायचा आहे. त्यांच्या समवेत आणखीन काही सहकारी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भोसले सरांचे उपस्थित आहेत, ते म्हणजे SD पाटील सर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. संदेश पाटील सर समोर जाऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. तसेच राजेंद्र जुईकर यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. या तिघांनाही मी विनंती करतो की समोर जाऊन आपला सन्मान घ्यायचा आहे, स्वीकारायचा आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य संदेशजी पाटील यांचा सुद्धा आंबेपूर पेजारी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान केला जातोय. एकदा सामना सुरू होण्याच्या आधी नियम सांगतो. सुपर 12चा सामना आहे. पहिले नियम सांगूया, थोडं गेमवरती आता फोकस करतोय. नियम ऐकून घ्या. सुपर 12चा जो सामना जिंकेल तो उद्या थेट क्वार्टर फायनलला खेळेल, बरोबर आहे. आपण सलग आता 6 सामने खेळवणार आहोत. पहिला विनर आणि दुसरा विनर यांची क्वार्टर फायनल होईल. तिसरा विनर आणि चौथा विनर यांची दुसरी क्वार्टर फायनल होईल. 5वा विनर आणि 6वा विनर यांची तिसरी क्वार्टर फायनल होईल. आणि ही क्वार्टर फायनल उद्या दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होईल. त्याच्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचा रिव्ह्यू सांगतोय. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे. निखिल ऐकून घ्यायचा आहे आपण. अजय एक एक रिव्ह्यू तुम्हाला आता दिलेला आहे. हा रिव्ह्यू तुमचा जर फेल झाला तर मात्र परत रिव्ह्यू मिळणार नाही, पण जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू तुम्ही करू शकता. सो एकदा जोरदार टाळ्याने आपण या सर्व दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. सुपर 12चा राऊंड सुरू होतोय. PNP चषक 2024 मध्ये या 12ही संघांना अभूतपूर्व यशासाठी, महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी, दिमाखदार प्रदर्शनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. हॅलो, सामना सुरू होतोय. निखिल धारवे संघाचा कर्णधार येथे गोलंदाजी करतोय. सर्वात प्रथम येथे गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारतमातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं PMP चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळचा चेंडू फटका येथे मात्र लटकलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. निखिल धारवेला मिळाली आहे पहिली सफलता. मध्ये आपण पाहतोय हा सामना रंगतोय. सुपर 12चा हा पहिला सामना रंगतोय. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आपण पाहिलं तर एका बाजूला संघ आहे यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा विरुद्ध प्रदीप स्पोर्ट साखर. या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. अगदी सुंदर सुरुवात, दिमागदार सुरुवात संघाचा कर्णधार निखिल धारवेने दिली आहे. एक चेंडू वाईट फेकला, एक चेंडू डॉट आलाय. त्यानंतरच्या चेंडूवरती फलंदाज अजय चौलकरला कर्णधाराची येथे विकेट मिळवली आहे. बघूया निखिल धारवे आज दिवसभर चमकणारी भूमिका त्याने नक्कीच केली आहे. दिवसा चमकलाय, आता रात्रीमध्ये सुद्धा येथे या फ्लड लाईट्स मध्ये सुद्धा एक प्रदीप स्पोर्ट साखर संघासाठी येथे चमकणारी कामगिरी त्याच्या गोलंदाजीतून त्याच्या फलंदाजीतून येथे आपल्याला पाहायला मिळणार का? न्यू बॅटर मैदानावरती हितेश पाटील. बघूया हितेश पाटील कडून खेळ इथे मैदानावरती कशा पद्धतीने होत आहे. बघूया चेंडू हितेशला सुद्धा या चेंडूवरती निखिल धारवेने बीट केलाय. स्विंग अँड मिस, चेंडू डॉट येतोय. सुंदर येथे सुरुवात आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतरचा चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट गेली, त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू डॉट आला. कारण आपण पाहतोय आता मात्र थोडासा दबाव जरूर असणार आहे तो फलंदाजांवरती. कारण दुपारच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर मैदानावरती हवा ही फलंदाजांना नक्कीच पोषक ठरत होती. परंतु इथे ॲव्हरेज 60 ते 70 धावा धावफलकावरती येत आहेत. गोलंदाजांना आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, जर जो गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करू शकेल तो नक्कीच येथे सफल होऊ शकतो. लॉ नंबर 20 डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या येथे 1 गडी बाद 1 धाव धावफलकावरती आहे. बघूया PMP चषक संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. प्रेक्षक हळूहळू येथे मैदानावरती येत आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, फ्लाय स्लिप मधला क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. निखिल धारवेला मिळाली आहे दुसरी सफलता. विकेट डाऊन. तुम्हाला हवेत का बरेच जण कॉल करतायत, तर त्यांना विनंती असेल की आम्हाला कॉल करण्यापेक्षा स्टेजच्या पाठीमागे आम्ही ती व्यवस्था केलेली आहे. त्यांनी पाठीमागून येऊन आपले अनसोल्डचे टी-शर्ट आपलं नाव सांगून घेऊन जायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स. पहिल्याच ओव्हर्समध्ये येथे मात्र अप्रतिम गोलंदाजी निखिल धारवेची आपण पाहतोय. दोन्ही वेळेला फलंदाजांना मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्या मोठ्या फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज येथे तंबूच्या दिशेने परतलेत. न्यू बॅटर मैदानावरती चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय ओमकार पाटील. बघूया ओमकार पाटील कडून येथे खेळ मैदानावरती कशा पद्धतीने होत आहे. आता मात्र
पूर्णपणे आपण पाहतोय, कारण प्रदीप स्पोर्ट साखर संघ दुपारच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी त्याने नक्कीच केली होती. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजीपेक्षा फलंदाजीमध्ये त्यांची खऱ्या अर्थानं उजवी बाजू ठरली होती. परंतु आता मात्र नाईट क्रिकेट म्हणजेच आता रात्र झाली आहे, रात्रीमध्ये आपल्याला थोडीशी स्ट्रॅटर्जी आता मात्र नक्कीच मैदानावरती बदलावी लागणार आहे. परंतु ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये निखिल दार्वे येथे सफल ठरताना दिसतोय, कारण येथे त्याने 2 विकेट्स मिळवल्यात. संघाच्या 2 फलंदाजांना येथे तंबूचा रास्ता दाखवलाय. पाहूया 2 गडी बाद झाल्यानंतर डाव सावरणारी खेळी, उत्कृष्ट खेळी येथे फलंदाज ओमकारला करण्याची एक चांगली संधी आली आहे. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एखाद्या खेळाडूला भरपूर संधी दिली जाते, एखाद्या खेळाडूला मोजकीच संधी मिळत असते आणि त्या मोजकीच मिळालेल्या संधीमध्ये मात्र त्याने सोनं करायचं असतं. पाहूया हा चेंडू राईट आर्म द विकेट. यावेळेला इनसाइड आउट खेळलेला फटका, गॅप निवडली आहे, चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. अप्रतिम फटका आपण पाहतोय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक येते ओमकारच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा बॅटची एज जरूर घेतली होती. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असता तर नक्कीच येथे चान्स बनला असता. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स च्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती. यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ठेरोंडा या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 6चा आकडा आपण पाहिला तर 6 डिसेंबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोलंदाजांचा नव्हे तर बऱ्याचशा क्रिकेटपटूंचा खऱ्या अर्थानं वाढदिवस. कारण इंस्टाग्रामवरती सुद्धा एक फोटो नक्कीच व्हायरल झाला होता. अख्खी टीम दाखवण्यात आली होती. कारण 6 तारखेला आपण पाहतोय भारतामध्ये सुद्धा भारतातील 4 ते 5 खेळाडूंचा 6 डिसेंबर हा मित्रांनो वाढदिवस आहे. जसप्रीत बुमराह असेल, करुण नायर असेल, RP सिंग असेल, श्रेयस अय्यर असेल, असे बरेचसे खेळाडू आहेत. कारण मित्रांनो आपण पाहतो प्रत्येकाचा वाढदिवस हा आयुष्यामध्ये प्रत्येकाला खूप महत्त्वाचा असतो. कारण कोणी वाढदिवसाच्या दिवशी नक्कीच केक कापतो, कोणी वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या अनाथाश्रमाला किंवा एखाद्या वृद्धाश्रमाला जाऊन नक्कीच मदत करत असतात. कारण वाढदिवस सेलिब्रेशन करण्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते. वळते तोपर्यंत मैदानावरती पहिलं षटक पूर्ण. 2 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलाय निखिल दार्वेने येथे सुनील पाटील वरती येथे विश्वास दाखवलाय. पाहूया सुनील पाटील आपल्या गोलंदाजीची धार, ज्या पद्धतीने निखिल दार्वेने जी धारदार गोलंदाजी केली होती ती धारदार गोलंदाजी आता मात्र सुनील पाटील कडून आपल्याला पाहायला मिळणार का. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे सिद्धांत पुळेकर. ओमकार पाटील येथे स्ट्राईक एंड वरती आहे. चौकार मारल्यानंतर एक सिंगल धाव मिळाली होती. सिद्धांत पुळेकर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. कालच्या दिवसामध्ये एका सामन्यामध्ये सुद्धा सिद्धांतने आकर्षक खेळी सजवली होती. कारण सिद्धांत आपण पाहतोय गेले 2-3 वर्षांमध्ये त्याच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या पद्धतीने धावा येत आहेत. कारण आपण पाहतोय आजकाल क्रिकेटमध्ये कमी वयातच खेळाडूंना खूप सारी संधी मिळत असते. चला 25 मिनिटांमध्ये आपण पूर्ण इनिंग संपवायची आहे. जडेजा 2 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करतो. तुम्हाला तर येथे 5 मिनिटं दिलेत ओव्हरसाठी. ओके, यावेळेला क्षेत्ररक्षणाची आपण व्यूहरचना पाहिली. फ्लाय स्लिप आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, त्यानंतर एक लॉंग ऑफ मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक पाहतोय. पाहूया पहिला चेंडू मिस टायमिंग फटका पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्टिकरला इथे चेंडू लागलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप येथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाकडून मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 7 धावा. 7 धावा धावफलकावरती लागतायत. हाच तो फेब्रुवारी महिना 7 दिनांक होता. दिल्लीचं फेरशाह क्रिकेट मैदान, आताचं अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम आहे. परंतु आपण पाहतोय त्याच मैदानावरती अनिल कुंबळे जम्बो पाकिस्तान विरुद्ध 1999 साली येथे दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. कारण मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून मारण्याचा फलंदाजाचा इरादा होता. चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. धावांचा इथे मात्र रोग देण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पाहूया पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय.
सुनीलच्या गोलंदाजीवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू पोहोचेल पर्यंत, तोपर्यंत गेला चेंडू. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाम मोठा. 11 धावा धावफलकावरती लागतायत. एक मोठ्या फटक्याची नक्कीच गरज होती, कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय 25 ते 26 धावा किंवा 25 ते 30 धावा धावफलकावरती येणं संघाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं, कारण संघाचे 2 भरोशाचे फलंदाज ते तंबूमध्ये गेलेत. सिद्धांतला आणि ओमकारला ते मात्र चांगली संधी आहे, कारण आपण पाहतोय संधी कधी कधी मिळत असते, त्या संधीचं मित्रांनो कधी सोनं करणं गरजेचं असतं. सिद्धांतने ते मात्र नक्कीच सोन्यात मध्ये रूपांतर जरूर केलंय. मात्र आपण पाहतोय हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे संघासाठी, कारण हा नॉकआउट फेरीमधला हा सामना आहे. या सामन्यामध्ये एक जिगरबाज फलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे. आपल्याकडे असलेली गुणवत्ता येथे मैदानावरती दाखवावी लागणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी खेळी येथे करणं गरजेचं असणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय 3 चेंडू झाले, 3 चेंडू येणं बाकी आहे. सुनीलचा पुढील चेंडू. यावेळचा चेंडू इन स्विंगर चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला होता. विकेट किपर आपलं काम चोख निभावतोय. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. गोलंदाजाकडे अशा प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे. अगोदरचा चेंडू फलंदाजाने पुल स्ट्रोक खेळला, आता मात्र चेंडूच्या थोडासा टप्प्यामध्ये बदल केला. फलंदाज मात्र या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याच्या नादामध्ये येथे बीट झालेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, गॅप निवडण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. मनगटी वापर केलेला हा स्ट्रोक होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मारलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण केली आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती लागतायत. नक्कीच 13च्या आकड्याला आपण बरेच जण अशुभ आकडा मानतो. मित्रांनो, शुभ अशुभ असं मित्रांनो काही नसतं, कारण 2011च्या विश्वचषकामध्ये मुनाफ पटेलने जर्सी क्रमांक 13 परिधान केला होता आणि भारतीय संघाने तेव्हा विश्वचषक सुद्धा जिंकला होता. म्हणून शुभ किंवा अशुभ ही गोष्ट आपण पाहतो, एक मानसिकता आहे. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, चेंडू लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाला बीट करत फरार झालाय. पीएमपी चषक 2024 सुपर, चौकार. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाम मोठा, खेळूया डाग नवा. ही रायगडाची शान. 17 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली फलंदाजी येथे आपण करताना पाहतोय. फलंदाज सिद्धांत पुळेकर. या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले. एक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तर एक लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहिला. आता मात्र चेंडू थोडासा रोल झालाय, चेंडू थोडासा जुना झालाय. आता मात्र अटॅकवरती दोन्ही फलंदाजांकडून भर कशा पद्धतीने दिला जाणार, कारण यशस्वी बिल्डिंग कंस्ट्रक्शन थेरोंडा संघ येथे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 17 धावा धावफलकावरती त्यांच्या लागल्यात. अजून येणारे 3 षटक आहेत. 3 षटकांमध्ये त्यांच्या फलंदाजांकडून येथे कामगिरी कशा प्रकारे होते, कारण 60-70 धावा धावफलकावरती लागल्या तर एक चांगली लढत मैदानावरती नक्कीच होऊ शकते. गोलंदाजांवरती थोडासा विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये, परंतु गोलंदाजांवरती विश्वास ठेवायचा असेल तर पूर्वार्धाच्या खेळामध्ये फलंदाजांकडून बॅटिंग होणं गरजेचं आहे. अजय चौलकरला चांगलं ठाऊक आहे, कारण अजय चौलकर मध्ये माघारी परतलाय. आता मात्र त्यांच्या येणाऱ्या फलंदाजांवरती तो विश्वास ठेवावा लागणार आहे. विश्वासात सार्थ करणारी फलंदाजी सिद्धांत पुळेकर येथे मैदानावरती नक्कीच करतोय. तर गोलंदाजीसाठी 3ऱ्या षटकासाठी सज्ज झाला. वैयक्तिक 2रं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाज निखिल दारबे, मॅन फ्रॉम सर्वे काशीद. यावेळेला खेळलेला फटका, चेंडू गेलाय मिड विकेट, क्षेत्ररक्षकाच्या हातात. जबरदस्त येथे झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. लाईव्ह प्रेक्षक जोडलेले असतील, त्या लाईव्ह प्रेक्षकांचं सुद्धा इथे मी नक्कीच मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षकांना सुद्धा इथे क्रिकेटचा आस्वाद नक्कीच घेतला जातोय प्रो लिंकच्या माध्यमातून. त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय इथे खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घेत असते, कारण आपण पाहतोय लाईव्ह दाखवणाऱ्यांसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याकडे शब्द खूप कमी, त्यांच्याबद्दल आपण नक्कीच कमी बोलत असतो. कारण मित्रांनो, लाईव्ह दाखवणाऱ्या सर्व टीमचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, कारण मॅच सुरू होण्याच्या
आपण पाहतोय एक तास अगोदर त्यांना यावं लागतं आणि अर्धा एक तास मॅच संपल्यानंतर त्यांना रात्री असेल किंवा अपरात्री असेल उशिरा घरापर्यंत पोहोचावं लागतं. कारण आपल्याला सर्वांना घर बसल्या चांगले सामने बघता यावे यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं पडद्यामागे हे लाईव्ह दाखवणारे सर्व मंडळी खऱ्या अर्थानं भूमिका साकारत असतात. कारण लाईव्ह दाखवणं मित्रांनो आपण जर पाहिलं एखाद्याला स्टेजच्या वरून नक्कीच तो एखादा चेंडू कॅप्चर करावा लागतो किंवा एखादा आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने षटकार आहे की नाही हे बघण्यासाठी सुद्धा त्याला तिथपर्यंत कॅमेरा फोकस करावा लागतो. कारण पूर्वीच्या काळी आपण पाहतो 1975 साली आपण 1983 साली भारताने विश्वचषक जिंकला. त्या विश्वचषक जिंकला तेव्हा यासिन सर फक्त 4च कॅमेऱ्यांनी तो सामना कव्हर केला होता. यावेळचा चेंडू फुलटॉस लॉंग ऑनच्या दिशेने फटका उडवलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक झेल खाली तैनात. विकेटचा पतंग जबरदस्त गोलंदाजी चौका उडवलाय गोलंदाज निखिल धारवेने. सतरा धावांवरती येथे मात्र यशस्वी बिल्डिंग कंस्ट्रक्शन थेरोंडा संघासाठी खूपच दुःखदायक घटना घडली आहे. कारण 2 चेंडूवरती 2 फलंदाज येथे बाद झालेत. गोलंदाज येथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक घेतली जाणार का. ओमकार पाटीलने 2 वेळेला आपण पाहतो हॅट्रिक मिळवली आहे. त्यानंतर रोहन सानप या गोलंदाजाने आपण पाहतो हॅट्रिक मिळवली आहे. पाहूया ओमकार पाटील आपण पाहतोय यशस्वी बिल्डिंग कंस्ट्रक्शन थेरोडा संघाचा आपण पाहतोय तो भाग आहे. पाहूया ओमकार येथे बाद झालाय. सिद्धांत पुळेकर अजूनही मैदानावरती आहे. पाहूया त्याच्याकडून खेळ येथे मैदानावरती कशा पद्धतीने होतोय. 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय करण तोडणकर. पाहूया एक अष्टपैलू खेळाडूंमध्ये करण तोडणकरची वर्णी जरूर लागते. पाहूया चेंडू यावेळच्या चेंडूवरती सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्हचा आपण फटका मोडूया. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो इथे मात्र चांगला आलेला नाहीये. 2 धावा इथे मात्र फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्यात. गेल्या 2 वर्षांमध्ये आपण पाहिलं करण तोडणकरने आपल्या खेळाने नक्कीच प्रभावित केलंय. कारण खूप कमी कालावधीमध्ये आपण पाहतोय PMP चषकासारख्या मोठ्या स्टेजवरती खऱ्या अर्थानं करण तोडणकरला इथे संधी मिळते. कारण त्याचा झालेला आपण पाहतो आतापर्यंतचा परफॉर्मन्स. यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती फील्ड करतायत. तोपर्यंत 1 धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली 20 धावा 20 रन्स. 20 धावा धावफलकावरती नोंदवली गेली आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. 2 विकेट्स मिळवल्यात. 3च धावा खर्च केल्यात. कंजूस मारा येथे पाहायला मिळतोय. बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर काही मोजकेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये त्यांची नावं आपण आवर्जून घेत असतो. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. बॅटच्या अगदी वरच्या बाजूस चेंडू लागला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली 21 धावा 21 रन्स. 21 धावा धावफलकावरती इथे नोंदवली गेली आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा अफलातून षटक समाप्त होण्याच्या मार्गावरती आपण पाहतोय निखिल धारवे राईट अमोर द विकेट. यावेळचा चेंडू उजव्या स्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्या दिशेने वळलेत. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 22 धावा. ICC नियमावली मधला 22वा क्रमांक आपण पाहतोय वाईटचाच येथे दर्शवला जातोय. परंतु येथे गोलंदाजाने ऑफस्टमच्या बाहेर वाईट यॉर्कर करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय येथे चेंडू थोडासा दिशाहीन पडलाय. यावेळेला ऑस्टमला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न हलकाच अपील येथे केला जातोय. नॉट आउट पंचांनी इथे दिलाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रदीप स्पोर्ट साखर संघाची. त्यांचे ओनर येथे मात्र नक्कीच सकाळपासून या सामन्यांचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आहेत. दत्ता नाखवा असतील, जनार्दन नाखवा असतील, त्यानंतर राजन नाखवा असतील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात सुद्धा त्यांनी केली होती. षटकारास पारितोषिक, विकेटसाठी पारितोषिक, झेलसाठी पारितोषिक. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे दर्दी क्रिकेट रसिक असणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
निखिलचं आपण गोलंदाजीमधलं विश्लेषण पाहिलं, खूपच बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी नक्कीच झाली आहे. 2 षटकं फेकली आहेत, 11 धावा खर्च केल्यात, 4 विकेट मिळवल्यात आणि एकूण 7 चेंडू त्यांनी या 2 ओव्हर्समध्ये निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी, सुपर गोलंदाजी आपण पाहतोय. 4थ्या षटकासाठी येथे गोलंदाजीसाठी आलाय रोनित नाखवा. यानंतर होणारा सामना आहे सुपर 12 मधला दुसरा सामना असेल. मुस्कान 11 मांडला विरुद्ध जिजा अंश 11. या दोन्ही संघांनी येथे रेडी राहायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला, फर्स्ट इनिंगचा खेळ पूर्ण झाला की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण, 22 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद असं हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. आता मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये फलंदाज सिद्धांत पुळेकर आणि करण तोडणकरला येथे चांगली खेळी करावी लागणार आहे. सिद्धांतने उडवला आडव्या बॅटने खेळलेला फटका, दर्जेदार फटका, पीएमपी चषक 2024 सुपर डुपर षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाम मोठा, खेळूया डाव धन्यवाद. 28 या आकड्यावरून जरूर आठवलं, कारण 28 सप्टेंबर 1984 रोजी भारताने खऱ्या अर्थानं पहिला डे नाईटचा सामना खेळला होता दिल्लीच्या मैदानावरती आणि तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया झाला होता आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला होता. पाहूया हा चेंडू पुन्हा एकदा. सिद्धांत ठोकतोय, दर्जेदार, धमाकेदार, मॅग्निफिसंट पीएमपी चषक 2024 षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाम मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. सिद्धांत पुळेकरच्या बॅटचा फ्लो इथे मात्र मैदानावरती पाहतोय. त्याच्या बॅटमधून आलेले हे 2 दमदार सिक्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दुसऱ्या ओव्हर्समध्ये येथे 2 दमदार चौकार पाहायला मिळाले. सिद्धांतने नक्कीच सांगितलं होतं, मी पहिल्यांदा चौकार मारेन, आता मात्र माझ्या बॅटमधून षटकार निघतील, कारण सिद्धांत आता मात्र 4 झालाय. पाहूया 4 झाल्यानंतर येथे मैदानावरती खेळ कशा प्रकारे बहरतोय हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे. पाहूया चेंडू. यावेळेला मात्र यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 5 येते बाद. रोहित नाखवाने उडवलाय खंबा. धन्यवाद. माफ करा, रोनित नाखवाच्या इथे जबरदस्त आपण पाहतोय यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू पाहिला. सिद्धांतची येथे मात्र खेळी त्याने संपुष्टात आणली आहे. चांगली खेळी करत होता, परंतु आपण पाहतोय चांगल्या चेंडूला सन्मान देण्यामध्ये तो येथे मात्र थोडासा अपयशी ठरलाय. कारण क्रिकेट मित्रांनो तुम्हाला हेच शिकवत असतं, कारण ज्या वेळेला तुम्ही चांगले खेळत असता त्यावेळेला नक्कीच तुम्ही खराब चेंडूवरती, चांगल्या चेंडूवरती सुद्धा नक्कीच चांगले स्ट्रोक खेळू शकता. कारण क्रिकेटमध्ये असलेली तुमच्याकडे असलेली टेक्निक ही खूप महत्त्वाची असते. कारण 2 चेंडू खराब होते, 2 चेंडू खराब मिळाल्यानंतर त्या चेंडूवरती षटकार 2 फलंदाजाने मारले. परंतु गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय, गोलंदाज रोनित बऱ्याच वर्ष गोलंदाजी करतोय. रोनितला प्रामुख्याने साखरगावचा ज्या वेळेला संघ असतो त्यावेळेला त्याला पहिली ओव्हर्स फेकताना आपण नेहमी पाहत असतो, त्यामुळे त्याला अंदाज आहे. कारण फलंदाज, चांगल्या फलंदाजाला गोलंदाजी कशी करायची, यावेळचा तो चांगला त्याचा चेंडू आलाय, ड्रीम चेंडू आलाय, यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू आलाय. न्यू बॅटर मैदानावरती धर्मेंद्र वर्तक. धर्मेंद्रला फुल टॉस चेंडू हवेमध्ये खेळण्यासाठी गोलंदाजाने प्रवृत्त केलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. फलंदाज क्रमांक येथे 6वा बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार झालाय धर्मेंद्र वर्तक. बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद डीजे मास्टर. यानंतर पहिला कॉल देतोय जो आजचा सुपर 12चा दुसरा सामना असेल आजच्या रात्रीचा. मुस्कान 11 मांडला आणि जिजा अंश 11. मुस्कान 11 मांडला आणि जिजा अंश 11 या संघांच्या कर्णधारांना हा पहिला कॉल देतोय. नाणेफेकीसाठी पहिल्या हाफ नंतर आपण तयार राहायचं आहे. 7:30चं रिपोर्टिंग टायमिंग होतं. 7:45 वाजलेले आहेत. 15 मिनिटं थोडे एक्सिट सुद्धा झालेत. सो मुस्कान 11 मांडला संघाचा कर्णधार आणि जिजा अंश 11 संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करून ठेवायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन सौरभजी भुरे.
कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं 89 धावा चेस करत असताना याच रोहितने 8 धावांचं षटक फेकलं होतं आणि ते षटक खऱ्या अर्थानं विजयासाठी खूप महत्वाचं ठरलं. कारण आपण पाहिलं तर कधी कधी संघाचे जे महत्वाचे गोलंदाज असतात, भरोशाचे गोलंदाज असतात, ते कधी कधी काम न करायला लागल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आपण पाहतोय कधी कधी केदार जाधवच्या हातामध्ये चेंडू द्यायचा आणि केदार जाधव ती विकेट मिळवून द्यायचा. सौरभ गांगुलीचं सुद्धा कर्णधार असताना तसंच असायचं. कधीतरी वीरेंद्र सहवागला, कधीतरी युवराज सिंगला, कधीतरी स्वतः गोलंदाजीसाठी यायचा आणि विकेट मिळवायचा. यावेळा आल्या फलंदाजाने उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया हॅट्रिक होणार का. इथे मात्र हॅट्रिक मिळवले गोलंदाज रोनित नाखवाने. कम ऑन डीजे मास्टर. या स्पर्धेतील आपण पाहतोय चौथा गोलंदाज ठरलाय, हॅट्रिक मिळवणारा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती बोल्डच्या स्वरूपात विकेट, त्यानंतरच्या दोन्ही चेंडूवरती आपण पाहतोय येथे झेलबाद स्वरूपात फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय गौरव. पाहूया गौरव कडून येथे खेळ कशा पद्धतीने होतोय. आणि गौरवचा खेळ मी बऱ्याच वेळेला खऱ्या अर्थानं हरीश्वर क्रिकेट मैदान रेवदंडा निसर्गाने नटलेलं ते मैदान आणि त्या मैदानावरती गौरव अगदी आपण पाहतोय त्यांच्या संघाकडून खेळत असताना कित्येक दर्जेदार खेळी त्याने आपल्या संघासाठी जरूर करून दिल्यात. आता मात्र आपण पाहतोय उरली सुरलेली आशा त्याच्याकडे असणार आहे, त्याच्यावरती असणार आहे. पाहूया ती आशा मात्र आपल्या संघासाठी कशा पद्धतीने पूर्ण करतोय. यावेळचा फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह मारलाय, जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षण खराब होत आहे, चेंडू झालाय सीमारेषा बाहेर फरार. 4 धावांसाठी येतोय पीएमपी चषक 2024 चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. 38 धावा धावफलकावरती लागत आहेत. 7 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात असं हे समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये जर 20-25 धावा जर धावफलकावरती आल्या तर संघासाठी नक्कीच एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागू शकते. ती चांगली धावसंख्या धावफलकावरती लावायची असेल तर आता मात्र फलंदाज कुंदन तोडणकर येथे मात्र तोडफोड फलंदाजी करणार का. माफ करा, करण तोडणकर येथे मात्र तशा प्रकारची फलंदाजी करणार का. करणला इथे मात्र आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आला होता. सलामीवीर फलंदाजांकडून आपण पाहतोय म्हणावा तसा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला नाहीये. त्यामध्ये आपण पाहतोय सिद्धांत पुळेकरने 23 धावांचं खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं या शेवटच्या ओव्हरमध्ये उमेश घाणेकर गोलंदाजीसाठी आलाय. उमेशने मागील सामन्यामध्ये चांगली निर्णायक गोलंदाजी केली होती. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर येथे मात्र संघाला त्याने विजय मिळवून दिला होता. बघूया उमेशचा हा चेंडू. यावेळचा उमेशचा खोलवर टप्प्याचा हा चेंडू गॅपमध्ये जरूर मारलाय. निखिल धारवे येथे चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या धावफलकावरती येथे नोंदवल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 40 धावा. 40 धावा धावफलकावरती लागत आहेत. बघूया उमेश येथे गोलंदाजी करत असताना भारतीय संघाकडून आपण उमेश यादवला गोलंदाजी करताना आपण नक्कीच पाहिलंय. विदर्भ संघामधून रणजी ट्रॉफी खेळतोय. यंदाच्या मोसमामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु भारतीय टीम मॅनेजमेंटचं खऱ्या अर्थानं यंग खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी असं ध्येय आहे. कारण पुजारा रणजी ट्रॉफीमध्ये सुद्धा धावा बनवतोय. आणखीन काही सिनियर खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये धावा बनवत आहेत. भुवनेश्वर कुमार विकेट मिळवतोय. परंतु टीम मॅनेजमेंटचा विचार येथे मात्र यंग खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळणं गरजेचं आहे असं आहे. यावेळेला आपण पाहतोय मिस टायमिंग फटका, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामधून येथे मात्र निसटलाय. झेल येथे सुटलाय. पाहूया येथे रनआउटचा खतरा समोर. फलंदाज येथे रनआउटचा शिकार झालाय. करण तोडणकर बॅक टू पॅव्हलियन.
रन आउटची येथे मात्र विकेट गेली आहे. फलंदाज क्रमांक 8 येथे बाद झालाय. अजून 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बॅटच्या अगदी पठ्ठ्यामध्ये चेंडू बसला नव्हता. बॅटच्या अगदी कडेला चेंडू लागला होता. कारण पठ्ठ्यामध्ये जर बसला असता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट असं कनेक्शन झालं असतं, नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर गेला असता. उमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा लेंथ बॉल पुल करण्याचा प्रयत्न जरूर करतायत. चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, फेक करेल तोपर्यंत एक धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 42 धावा, 42 रन्स. 42 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत. उमेश इथे मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. उमेश हा एक खेळाडू पाहिला तर तळेखार संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. यावेळच्या चेंडूवरती सरळ बॅटने खेळलेला फटका लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. रुबाबदार मॅग्निफिसन पीएमपी चषक 2024 षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. धन्यवाद. खऱ्या अर्थानं 10व्या क्रमांकावरती येऊन फलंदाज निलेश किंजलने येथे मात्र जबरदस्त षटकार लगवालाय. यावेळचा चेंडू कनेक्शन येथे मात्र फलंदाजाचं प्रॉपर होत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धाव येथे मात्र या चेंडूवरती पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 49 धावा. 49 धावा इथे धावफलकावरती लागतायत. कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, अशा लीग स्टेजच्या स्पर्धामध्ये आपण पाहतोय 10व्या क्रमांकावरचा फलंदाज येऊन सुद्धा षटकार मारतोय. कारण यासिन सर ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची असणार आहे. कारण 3 तालुक्यांचे खेळाडू आपण या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया शेवटचा चेंडू या इनिंग मधला. शेवटच्या चेंडूवरती फटका इथे मात्र स्ट्रॉंग बसला जात नाहीये. पॉइंट मध्ये इथे फटका जरूर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. रनआउटची संधी समोर. फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र उमेशने इथे मात्र बेल्स उडवली आहे. फलंदाज क्रमांक इथे 9 बाद झालाय. धन्यवाद. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहतोय यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन देरोंडा यांची धावसंख्या झालेली आहे ती 50 धावा. 51 धावांचा इथे पाठलाग करावा लागणार आहे. पाहूया या 51 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. मैदानावरचा सामना इथे मात्र रंगतदार होणार, अतिटटीचा होणार. या सामन्यामध्ये कोण जिंकणार, कोण हरणार हे ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं पश्चिम बंगाल राज्यामध्ये कोलकाता या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुमदुमला. असे आमचे गावचे खऱ्या अर्थानं आमचे गुरु आहेत, आमचे आयडॉल आहेत, असे सन्माननीय यासिन मर्चंट सरांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. ओ टू यासिन सर. धन्यवाद. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मना. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या इनिंगचा खेळ थांबलाय. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. त्यापूर्वी टॉससाठी मी निमंत्रण दिलं होतं दोन्ही संघांना. लगेचच आपण टॉस बॉक्सकडे जायचं आहे आणि तिथे टॉस होईल. विनंती करतो मुस्कान 11 मांडला संघाचा कर्णधार आणि जिजा अंश 11 संघाचा कर्णधार सुमेध पत्रे आणि हुसेन टाके आपण लगेच जायचं आहे. पांचाळ सरांचं आपण स्वागत घेतोय. सर्वप्रथम शैलेश दादांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायसाठी जायचं आहे. निखिल कवळे आपल्याला तिथे सन्मानाने घेऊन जातील. सर्वप्रथम आपण सन्मान करतोय. चित्रपट आणि नाट्य अभिनेते राजनजी पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मी सन्मान्य चित्रलेखाताई यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती उपस्थित असणारे चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील आपल्या विभागातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील एक मोठं नाव राजनजी पांचाळ सर यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. राजन पांचाळ सरांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे वार्डे गुरुजी चौल यांचे सुपुत्र व नवनाथ भक्त मंडळ संचालक रमेशजी वार्डे यांचाही सन्मान केला जाणार. मी रमेश वार्डे यांना विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच ओमकार नागावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते पेशाने पत्रकार आहेत. तसेच
महाराष्ट्र केसरीचे संपादक आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. ओमकार नागावकर महाराष्ट्र केसरीचे संपादक आहेत आणि त्यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय या व्यासपीठावरती. हॅलो चेक. हॅलो. नाणेफेक केली जाते. आपण पाहतोय एकीकडे मुस्कान 11 मांडला संघाचे हुसेन टाकी आहेत आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय जिजा अंश 11 संघाचा कर्णधार सुमेध पत्रे आहे. आपण बघतोय नाणेफेकीसाठी शैलेश पाटील यांच्या हस्ते हे नाणेफेक केली जाते. मुस्कान 11 मांडलाचा कॉल होता, हेडचा टेल पडलाय. सुमेध, नक्कीच नाणेफेक तू जिंकली आहेस. तुझी काय स्ट्रॅटेजी असेल अगेन्स्ट हुसेन टाकीच्या? मी प्रथम क्षेत्ररक्षण करू. अच्छा, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुला माहिती आहे हुसेन टाकी एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचा परफॉर्मन्स अगदी बहरलेला आहे. आपण ह्या मैदानामध्ये पाहिलंय. तर त्याच्या अगेन्स्ट तू क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहेस. किती धावा तू डिफेंड करू शकतोस? समोरचा संघ चांगला आहे, आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. अच्छा, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. हुसेन टाकी, अगदी तुझी बहारदार खेळी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली आहे. यूट्यूब के माध्यम से मैंने देखी है आपकी बल्लेबाजी, ऑलराउंडर परफॉर्मेंस आपका देखा है. तो आप प्रथम बल्लेबाजी करते हुए कितने रन आप बना सकते हो? ज़्यादा से ज़्यादा रन मारने की कोशिश करें. ज़्यादा से ज़्यादा रन आप बना सकते हो. ठीक है, दोनों के लिए आप मैं शुभेच्छा देता हूँ और सर आपका भी धन्यवाद देता हूँ. ओके, और टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रथमेश. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. PNP चषक 2024 अगदी अप्रतिम आणि अद्भुत ही क्रिकेटची स्पर्धा. जणू काही आपण वानखडे स्टेडियमवरती आहोत की काय असा भास व्हावा अशा प्रकारची ही स्पर्धा. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा सोहळा सुद्धा अगदी अप्रतिम आणि अद्भुत असाच होता. अगदी भव्य दिव्य तो सोहळा आपण अनुभवला. त्या दरम्यान सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते भाई जयंत पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं. सन्माननीय माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. सन्माननीय पंडित शेठ पाटील हे सुद्धा उपस्थित होते आणि सन्माननीय बालाराम पाटील माजी आमदार हे सुद्धा तिथे उपस्थित होते. आणि सलग आपण 2 ते 3 दिवस पाहतोय त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्यांचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा इथे अगदी तन मन धन हे या तिन्ही गोष्टी यूज करून इथे मेहनत करतायत. तर सामना इतक्यात सुरू झालाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. तो दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, इस आज़ाद कुरुल मैदान पर. ये बहुत ही कड़ा मुकाबला होने जा रहा है. यशस्वी बिल्डिंग कंस्ट्रक्शन थेरोंडा बनाम प्रदीप स्पोर्ट्स साखर, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष. हालांकि टॉस जीता था प्रदीप स्पोर्ट्स साखर ने. उनके टीम के ओनर, संघ मालक दत्ता नाखवा, जनार्दन नाखवा, राजन नाखवा, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. और उसी के साथ यशस्वी बिल्डिंग कंस्ट्रक्शन थेरोंडा, इस टीम के मालिक है अभय ठाकुर, उनका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा. जीतने के लिए 51 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला. इसका मतलब ये साफ है कि 10.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. मगर थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है. निखिल कवड़े अंपायर से बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं. मगर देखिए, जो गैलरीज यहाँ पे बनाए गए हैं, जो स्टैंड यहाँ पे मुहैया करवाए गए हैं, अलीबाग, उसी के साथ मुरुड तहसील और रोहा तहसील के बहुत सारे क्रिकेट के रसिक, क्रिकेट के दीवाने इस मैच को देखने के लिए, उसी के साथ अपने चहीते खिलाड़ियों को सपोर्ट करने के लिए यहाँ पे आए हैं. और एक से बढ़कर एक मैच
हम देखते हुए और ये सारे क्रिकेट के दीवाने देखते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही शानदार यहाँ पे फ्लड लाइट, हमारे डीजे मास्टर ऋषि साउंड सर्विस वर्सोली, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, इस मरतबा गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही थी और विकेट कीपर भी शायद चक गए थे डीप थर्ड मैन की दिशा में। गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। ये पहला रन, हालांकि इस 1 रन के साथ अकाउंट ओपन किया है। 51 रनों की जरूरत जीतने के लिए 5 ओवर का ये मुकाबला। पहला ओवर लेके आया है वैभव अंबुकर, मैन फ्रॉम चौल से ये बिलोंग करने वाला खिलाड़ी और बहुत ही एक्सपीरियंस अनुभव से लबालब भरा हुआ। बहुत ही लंबे अरसे से उन्होंने क्रिकेट की दुनिया में अपने नाम का परचम लहराया है। हालांकि कुछ दिन और कुछ साल हम कह सकते हैं क्रिकेट से कभी नज़दीकियाँ होती है तो कभी दूर होते हैं, मगर वैभव अंबुकर के पास एक्सपीरियंस है। राइट आर्म ओवर द विकेट, वैभव की अगली गेंद। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था। यही उनकी खासियत है, इसीलिए वो जाने जाते हैं। परफेक्ट यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर और बल्लेबाज ने उसे ढीले हाथों के साथ खेला था। मिड ऑफ खाली था। लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने छोर बदले और 1 रन यहां पे आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है मृणाल वर्सोलकर, अलीबाग से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी और उनके साथी बल्लेबाज कामरान सोंडे, नांदगांव से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी है, नांदगांव मुरुड। जी हाँ, इसमें तबाह फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेला था मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया है। बहुत ही बढ़िया शुरुआत। 30 गज का दायरा मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी बहुत रेयर देखने को मिलती है, बहुत कम देखने को मिलती है और आज वैभव अंबुकर ने अपनी कलात्मकता, अपना क्लास दिखाया है। जी हाँ, इसमें तब ऑप्शन के बाहर सफल होकर उसे लपेटा था मगर मिड विकेट के फील्डर को ढूंढ लिया था। 30 गज के दायरे के बाहर ऑन साइड की दिशा में एकमात्र फील्डर तैनात किया था उन्होंने और वहीं पे खेलने पर मजबूर कर दिया है। ये है उनकी क्वालिटी गेंदबाजी। सही मायनों में इस टूर्नामेंट के लिए उन्होंने जद्दोजहद की है, बहुत मेहनत की है, बहुत प्रैक्टिस की है, पैशन के साथ क्रिकेट को खेला है और उसका असर अब यहाँ पे पहले ओवर में उनकी गेंदबाजी में साफ छलकता हुआ। वेरी वेल डन वैभव, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। 5 गेंदों में मात्र 3 रन उन्होंने खर्च किए हैं। कामरान सोंडे, मैन फ्रॉम नांदगांव, बाएं हाथ का यह बल्लेबाज बेन स्ट्रोक की तरह बल्लेबाजी करते हैं और इसी वजह से उन्हें बेन स्ट्रोक कहा जाता है। उनके दोस्त ये देखिए, जैसे मैंने कहा ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला था, गैप में खेला, गेंद दन दन आती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के। अमन दत्ता नाखवा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय। धन्यवाद। तो दोस्तों यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत दी है। 30 गज के दायरे में इस तरह की गेंदबाजी अपेक्षा की जाती थी, हालांकि उनके कैप्टन से, मगर उसके ऊपर खरे भी उतरे हैं क्योंकि 30 गज के दायरे में ज्यादा से ज्यादा रन आते हैं और मैच धीरे धीरे आपसे दूर चला जाता है। और अब यहाँ पे वैभव अंबुकर ने आत्मविश्वास जरूर पैदा किया है कि ये मैच हम जीत सकते हैं। लो स्कोरिंग मैच जरूर है मगर ये मैच भी हम जीत सकते हैं, इस उम्मीद की किरण जगाई है। इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है ओमकार आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। ओमकार पाटिल, मैन फ्रॉम कार्ले। कल आप सभी ने देखा होगा इस खिलाड़ी ने एक ही ओवर में 5 बल्लेबाजों को चलता किया था, 5 विकेट चटकाए थे। ऐसे ओमकार पाटिल, मैन फ्रॉम कार्ले से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी बहुत ही शानदार ऑलराउंडर खिलाड़ी है। इस खिलाड़ी ने हर मैदान पर अपने गेंदबाजी का जौहर दिखाया है। बहुत ही कलात्मक गेंदबाजी करते हैं, कभी
ऑफ कट करते हैं, कभी लेग कट करते हैं, कभी स्लोवर वन करते हैं, कभी यॉर्कर करते हैं, कभी बाउंसर करते हैं। अलग अलग तरह की गेंदबाजी, वर्सेटाइल गेंदबाजी हमें देखने को मिलती है उनकी गेंदबाजी में। आज किस तरह का उनका दिन होगा ये देखना होगा, मजेदार भी हो सकता है। जी हाँ, इसमें दबा पहली गेंद पैड पर, ये पैड पर गेंद नहीं कर सकते, ढीले हाथों के साथ उसे मात्र फ्लिक किया है। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा, धन्यवाद डीजे। जरी गाव मोठा, खेळूया गाव. टांग पर अगर गेंदबाजी करोगे तो मृणाल वर्सोलकर के लिए जन्मदिन का तोहफा होगा, क्योंकि वो इसी तरह के खेल के लिए जाने जाते हैं। उनके पास शानदार टाइमिंग है, वो ताकत का इस्तेमाल कम करते हैं मगर गैप को खेलना और उसी के साथ गेंदबाजों के दिल और दिमाग पर अलग तरह से एक खौफ पैदा करना उनकी खासियत। ये देखिए, ये शॉट देखते रहिए, ओहो हो, तीर की तरह सीधा ये बॉलर के सर के ऊपर से दर्शक दीर्घा में 6 रन। खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. कितनी बार भी देखेंगे तब बार बार देखने का मन होगा, ऐसा ये शॉट था। क्या कमाल का शॉट था, बहुत ही बढ़िया, बहुत ही खूबसूरत। हालांकि थोड़ा सा अक्रॉस द लाइन आए थे, स्टंप को छोड़ दिया था, इनसाइड आउट खोलने की कोशिश की मगर देखा कि गेंद सामने पड़ी हुई है, उसे ओवर पिच बनाकर, हाफ वॉली बनाकर उड़ाया बॉलर के सर के ऊपर से और 6 रन बटोरे। मृणाल वर्सोलकर 1 छक्का और 1 चौके की सहायता से पहुंचे हैं 11 पर। अब यहां पे देखिए, जैसे मैंने कहा था कि खौफ डालने में ये कामयाब रहते हैं, गेंदबाजों के होश उड़ा देते हैं। ये लीजिए फिर से एक बार ओवर द कवर, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। 1 बाउंस 2 बाउंस, गेंद फिर से एक बार डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. धन्यवाद डीजे। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 21 रन, 21 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है मगर आज मृणाल वर्सोलकर मूड में आ रहे हैं। आज मृणाल वर्सोलकर पूरी तरीके से रंग में और उनके लिए यह मैदान बहुत ही लकी है। लकी क्यों, यह भी बताऊंगा। ये लीजिए, वाह भाई वाह, क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। मृणाल वर्सोलकर आग बरसाते हुए कमाल की। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. धन्यवाद डीजे। देखिए, मृणाल वर्सोलकर ने जब प्रोफेशनल क्रिकेट में कदम रखा, पहला मैच उन्होंने इसी मैदान पर खेला था और पहले मैच के मैन ऑफ द मैच भी इसी मैदान पर रहे थे और उसी के साथ पहली प्रतियोगिता के उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से भी इसी मैदान पर नवाजा गया था। नाम है मृणाल वर्सोलकर, याद रखना। कमाल का बल्लेबाज है। इस खिलाड़ी ने अब हमारे दिलों के ऊपर राज कर दिया है, हमें देखने के लिए मजबूर कर दिया है। यहाँ वहाँ जो भी गए होंगे कुछ अपनी जरूरत के हिसाब से, वो अब फिर से एक बार अपने जगह पे लौटते हुए उनके बल्लेबाजी का नजारा, बल्लेबाजी का लुत्फ उठाते हुए, क्या कमाल की बल्लेबाजी। सामने गेंदबाज देखिए, बहुत ही कौशल्यपूर्ण गेंदबाज जिनका नाम ओमकार पाटिल। ये लीजिए, फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसे खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में मगर वहां के खिलाड़ी की मैं दाद देना चाहूंगा। ओहो हो, ये लीजिए, थोड़ा सा लेजी, थोड़ा सा देरी कर गए, शायद ये मुश्किल हो सकता है मृणाल के लिए, क्योंकि क्या कमाल की फील्डिंग की थी। तकरीबन 20-25 कदम उन्होंने दौड़ लगाई, उस गेंद के ऊपर अपनी नजरें बनाए रखी, उस गेंद को फील्ड किया और परफेक्ट थ्रो। और विकेट कीपर का जलवा देखिए, विकेट कीपर महेंद्र सिंह धोनी की तरह मुझे नजर आए और ये अब डेंजर जोन में है मृणाल वर्सोलकर। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे।
जी हाँ, मृणाल समझ गए थे कि मैं आउट हूं, तो यहाँ पे अंपायर जी ने भी आउट करार दिया है। डीआरएस सिस्टम का इस्तेमाल किया था, तीसरे अंपायर टीवी अंपायर ने उन्हें आउट करार दिया है। बहुत ही जल्दबाजी कर गए, क्योंकि क्या आज फ्लो में नजर आ रहे थे। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर चौका, फिर से एक बार छक्का, और ये भी तकरीबन चौका था। मगर वहां के जो खिलाड़ी थे उनकी जितनी तारीफ करे उतनी कम, और इसी वजह से मात्र एक ही रन पर रनआउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। कुल मिला के रनों की संख्या देखिए आपके स्क्रीन पर नजर आती हुई 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, एक विकेट के नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति पर। आपको याद होगा पहले ओवर में मात्र 7 रन आए थे, और इस ओवर में आप जोड़ सकते हो कि कितने रन खर्च किए हैं। मृणाल यहां से जाने के बाद अब क्या फिर से एक बार वापसी दिला सकते हैं ओमकार और उनके साथी गेंदबाज। हालांकि जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। 5 ओवर का ये मुकाबला है, 30 गेंद है, 51 रन, 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर की अभी भी अंतिम एक गेंद आना बाकी। अब जीतने के लिए बचे हुए 19 गेंदों में 23 रनों की जरूरत। 19 गेंदे 23 रन। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं निखिल धारवे, टीम के कैप्टन है, मुरुड तहसील के सर्वे गांव से बिलोंग करने वाले निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे, इस तरह से मैं कहता हूं। मगर ये कमाल का ऑलराउंडर, बहुत ही बढ़िया ऑलराउंडर है, और आज फिर से एक बार बड़ी जिम्मेदारी है उनके ऊपर। ओहो, निखिल ने अपना जलवा दिखाना शुरू किया है। आओ देखा ना ताओ, पहली गेंद पर अपना बल्ला खोला, हाथ खोले, कंधे खोले, गेंद को खेल दिया है। दर्शक दीर्घा में 6 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया धन्यवाद डीजे। सन्माननीय नृपाल पाटील यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया। मित्रांनो, आपल्या स्वप्नातली स्पर्धा आपण अनुभवतोय। क्रिकेटच्या खेळाडूंना एवढी मोठी स्पर्धा खेळायला मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे। आणि आम्हाला सुद्धा इथे बसण्याची आणि बोलण्याची परवानगी दिली सन्माननीय नृपालजी पाटील आणि सन्माननीय चित्रलेखा पाटील यांचे मी अगदी शतशः आभार व्यक्त करतोय। चित्रलेखा पाटील यांच्याविषयी आपण बरंच ऐकलं असेल, बरंच वाचलं असेल, परंतु खऱ्या अर्थानं एक लोकांबरोबर कशा प्रकारे बोललं जातं, वागलं जातं, राहिलं जातं, याचं उत्तम उदाहरण आपल्याला सन्माननीय चित्रलेखा पाटील यांच्यामध्ये पाहायला मिळतं। कारण मित्रांनो, मला आठवतंय ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस अगदी वाईट परिस्थिती होती सर्वांवरती, परंतु त्यावेळेस 2 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना सहाय्य करणाऱ्या अर्थात चित्रलेखा पाटिल। जी हाँ, चलिए मैदान पे चलते हैं। जी हवा में गेंद जरूर थी मगर फील्डर से बहुत दूर। एक ही रन यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। कामरान सोंडे खेल रहे हैं 3 गेंदों में 6 रन बनाकर, एक चौका उसमें शामिल है। कामरान ने भी अपना जलवा दिखाया है। बेन स्ट्रोक ऐसे ही नहीं कहा जाता, नजदीक से देखेंगे तो बेन स्ट्रोक की तरह नजर आते हैं। और निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे, मिस्टर सर्वे मैं कहूंगा, क्योंकि सर्वा में एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट हुआ था। वहां पे उत्कृष्ट गेंदबाज, उत्कृष्ट बल्लेबाज, मैन ऑफ द सीरीज, सिक्सर किंग और चौकार किंग, ये सारे खिताब इस खिलाड़ी ने जीते थे। इसीलिए मैंने कहा था कि निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे, मिस्टर सर्वे। जी हाँ, इस मरतबा ढीले हाथों के साथ खेला था मगर गली में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग। यहाँ पे गैप ढूंढने की कोशिश कर रहे थे, बहुत लेट खेला था उस गेंद को, अंतिम क्षणों तक देखते रहे मगर यहाँ पे उनकी चतुराई ने काम नहीं दिया। बिंदी गेंद के साथ यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए अजय चौलकर पहली 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। क्या यहाँ पे वापसी होगी? वापसी तो करनी होगी, आपके पास कोई ऑप्शन नहीं है, क्योंकि हो अंपायर हमारी तरफ रुख करते हुए, अंपायर नाराज है, अंपायर नाखुश है और अंपायर ने अपने दोनों बाजुओं को खोला और यूडीआरएस सिस्टम का भी इस्तेमाल यहां पे किया है। डीआरएस लेने का आपको हक है, एक मौका आपको दिया जाएगा और इसी वजह से अजय चौलकर कॉन्फिडेंट थे कि ये शायद वाइड नहीं है और अंपायर जी ने तो वाइड करार दिया है। तो यहां पे अब देखा जाएगा तीसरे अंपायर के जरिए से और फैसला किया जाएगा। थोड़ा सा इंतजार करें, थोड़ा सा सब्र करें, क्योंकि सब्र का फल मीठा होता है। मित्रांनो, तर मी आठवण करून देतो तो
त्या कोरोना काळातल्या दिवसाची. त्या कोरोना काळामध्ये जवळजवळ 50,000 लोकांना ज्यांनी जेवण प्रोव्हाइड केलं. त्यावेळेस काय हालत होती आपल्या सर्वांची हे आपल्या सर्वांनाच ठाऊक होतं. आपण आपल्या घरामध्ये सेफ होतो, आपल्या घरामधून बाहेर पडत नव्हतो. परंतु सन्माननीय चित्रलेखा पाटील वाड्यांवरती जाऊन ज्या ज्या लोकांचे पत्रे गेले होते, घरं उद्ध्वस्त झाली होती, अशा जवळजवळ 13 आदिवासी वाड्यांना नव्याने त्याने उभारणी दिली. सॅल्यूट आहे, सलाम आहे. कारण फक्त राजकारण नाही आहे, तर राजकारण बरोबर करत असताना आपलं समाजकारण आपण करावं, आपलं ते कर्तव्य आहे. आणि त्याच दृष्टीने त्यांचं संघटन असेल हे अगदी पाहण्यासारखं आहे आणि खूपच प्रशंसनीय आहे. सो खूप खूप धन्यवाद चित्रलेखा पाटिल यांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. हम इंतजार कर रहे हैं यहाँ पे क्या फैसला आएगा, क्या वाइड गेंद करार दी जाएगी. थोड़ी देर हम देख सकते हैं पिन ड्रॉप साइलेंस यहाँ पे नज़र आता हुआ. बहुत ही अच्छा देख रहे हैं आप. सही मायनों में मैंने बहुत मर्तबा सुना है आपके बारे में, क्योंकि हमारे अलीबाग की पब्लिक जो है ना बहुत ही शांति के साथ मैच देखती है, बिल्कुल हल्ला नहीं, शोरगुल्ला नहीं. और सही मायनों में आपको भी मैं बहुत शुक्रिया देना चाहूँगा कि आप किसी भी हालत में इस सिर्फ मैच को देख रहे हैं. प्योर क्रिकेट यहाँ पे चल रहा है और उसे आप पसंद करते हैं. आपका लाडला, हम सब का लाडला ये खेल, जिस खेल के बिना हम रह नहीं सकते, ऐसी सिचुएशन देखी जाती है. बहुत ही गौर और फिक्र के साथ ये देखा जा रहा है, क्योंकि एक एक रन बहुत ही कीमती, एक एक गेंद बहुत ही मूल्यवान, और इसी वजह से थोड़ा सा वक्त यहाँ पे ज़ाया हो रहा है. मगर इस वक्त को हम ज़ाया नहीं कहेंगे, बल्कि हम उस वक्त का इस्तेमाल कर रहे हैं. कोई भी डिसीजन हो मगर वो फेयर हो, यही हम चाहेंगे. और इसी वजह से थोड़ा सा वक्त यहाँ पे जा रहा है. सभी की निगाहें उस स्क्रीन पर लगी हुई है. और मित्रांनो, मी आणखीन एक सांगणार आहे. प्रो लिंक स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. सन्माननीय संदीप कीर, सन्माननीय संदेश लाते, सन्माननीय ऋतुज कीर या सर्वांची आणि त्यांच्या संपूर्ण टीमची खूप मेहनत आहे. आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेचं प्रचारण आणि ब्रॉडकास्टिंग त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सो प्लीज मी रिक्वेस्ट करेन, मी आपल्याला विनंती करेन की प्रो लिंक या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईटची व्यवस्था करणारे सन्माननीय अनुप पाटील, मॅन फ्रॉम कुरुड, यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. सुंदर असं इथे तो अंपायर जी ने यहाँ पे वाइड करार दिया है. तीसरे अंपायर ने भी यहाँ पे वाइड करार दिया है. चलिए दोस्तों, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आपके पास जो रिव्यू था वो भी आपने गवाया है. 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और यहां से अब जीतने के लिए 15 रनों की जरूरत. 16 गेंदें बची है और 15 रन. क्या अब यहाँ पे कुछ अलग घटेगा? क्या यहाँ पे फिर से एक बार हम अलग मैच देखेंगे? अगर ये मैच गेंदबाजी करने वाली टीम जीतती है तो हमेशा के लिए याद की जाएगी. जी हाँ, इस मरतबा स्क्वायर कट, अपर कट, क्या कहेंगे इस शॉट को? लाजवाब, शानदार, जबरदस्त और झन्नाटेदार गेंद फिर से एक बार डी पॉइंट सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए वीरेंद्र सहवाग की याद ताजा की है. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया गाव नवा. धन्यवाद डीजे.
सुपर शॉट। सही मायनों में यहाँ पे निखिल धारवे ने बताया कि ऑफ स्टंप पर सफल होकर मात्र ऑफसाइड की दिशा में या डीप मिड विकेट की दिशा में खेलना ही क्रिकेट नहीं होता है। प्योर क्रिकेटिंग शॉट हमें देखने को मिला था। लाजवाब ये शॉट। ओहो, इस मर्तबा घुटने के बल गए थे। पहले ही मन बना लिया था कि लॉन्ग लेग या स्क्वायर लेग की दिशा में खेलूंगा, मगर गेंदबाज अजय ने परख लिया था, पहचान लिया था। फुलर लेन थी, बाल बच गए कि यह गेंद डंडे पे नहीं लगी। बिंदी गेंद फिर से एक बार। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी है। 14 गेंदों में 9 रनों की जरूरत। जी हाँ, इस मर्तबा ये लीजिए। ओहो, ये तो फोटो का फ्रेम कर दीजिए। ये क्या शॉट था, लाजवाब। ओवर द कवर। फिर से एक बार गेंद कवर सीमा रेखा के बाहर। 4 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोल। धन्यवाद डीजे। सरी ऐसे ही क्रिकेटिंग शॉट के लिए यह खिलाड़ी जाना जाता है। ओहो, ये देखिए, सेंसिबल क्रिकेट इसे कहते हैं। अच्छी गेंदों का सम्मान करे, खराब गेंदों का समाचार ले। ये खिलाड़ी बहुत ही एक्सपीरियंस है, बहुत ही होशियार है, बहुत ही चाणक्य और बहुत ही चतुर भी है। इस खिलाड़ी ने हम सभी को प्रभावित किया है, इसके पहले भी और इस इनिंग में भी। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 47 रन। 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 4 रनों की जरूरत। 12 गेंदे 4 रन, 4 रन 12 गेंदे। क्या यहाँ पे फिर से एक बार मैं वही कहूंगा कि हमें कुछ अलग इतिहास लिखता हुआ दिखाई देगा, क्योंकि दोस्तों मैंने अपनी जिंदगी में देखा है, जब 1 रन की जरूरत थी तब मैंने वो मेडन ओवर देखा है। क्या यहाँ पे कुछ ऐसा हो सकता है? अगर यहाँ पे होगा तो ये मैच हमेशा के लिए, जिंदगी भर मरते दम तक याद रह जाएगा। मगर इसके लिए एक्स्ट्रा ऑर्डिनरी अलग कुछ करना होगा, अलग सोचना होगा, बल्लेबाजों को परखना होगा और बल्लेबाजों के विकेट भी यहाँ पे चटकाने होंगे। इस निर्णायक ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है नीलेश किंजड़े। अपना निजी पहला और टीम की तरफ से 4था ओवर लेके आए हैं। 12 गेंदों में 4 रन। बहुत ही आसान सा ये लक्ष्य अब हो गया है। और फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज निखिल धारवे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर कामरान। ज्यादा खेलने का मौका नहीं मिला, मगर जब जो भी मौका मिला उसे बुनाया है। 3 गेंदों में उन्होंने 6 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। निखिल धारवे के लिए इस तरह की गेंदबाजी कभी भी नहीं कर सकते। वो पूरे दिन पूरे रात ऐसे ही शॉट खेलते रहेंगे। एक ही गेंद में मैच खत्म कर दिया, फिनिश कर दिया है। वेरी वेल डन बॉयज। अगले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। बहुत बहुत मुबारक। खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। निखिल धारवे ने सिर्फ 7 गेंदों का सामना किया और अपने टीम के लिए 23 रन जोड़े हैं और उसी के साथ गेंदबाजी भी की है। गेंदबाजी करते हुए उन्होंने 2 विकेट भी 4 विकेट चटकाए हैं। देखिए कैप्टन नॉक यहाँ पे नजर आता हुआ। वेरी वेल डन निखिल। और इसी वजह से इस मैच के सही मायनों में हकदार, मैन ऑफ द मैच के हकदार है निखिल धारवे।